नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री अमित पवार आहे आणि त्यांच्या पत्नी आहेत. हे दोघं जण असोसिएटेड आहेत साठे काका जळगाव. आता यांचा इंटरव्ह्यू घेण्याचा एक मेजर खरा रिझन असा आहे की सद्गुरू भेटले. केव्हा भेटले? जेव्हा जीवावरती बेतलं तेव्हा. आता सगळी लोक सगळं काय काय मागतात, पण एकदा जीवावरती बेतायला चालू झालं आणि ते पण कोविडच्या वेळी, त्यावेळेला काय हालत होती ती सगळ्यांनाच माहिती आहे. तर तुम्ही कसे साठे काकांना भेटलात आणि तुमचं जे दोघांच्या जीवावरती बेतलेलं लिटरली, म्हणजे तुम्ही होता कोविडच्या आयसीयू मध्ये आणि त्या होत्या क्वारंटाईन मध्ये मुलांसकट. जरा ते तुमचा एक्सपिरियन्स सांगा जरा. नमस्कार. नाना महाराज की जय. माझं नाव अमित पवार. प्रथमतः धन्यवाद देव माझा चॅनलला आम्हाला हे अनुभव कथन करण्याची संधी दिल्याबद्दल. आणि जसं आता दादा म्हणालेत की कोरोना काळामध्ये काकांनी आम्हाला ज्या प्रसंगातून बाहेर काढलं तो प्रसंग मी थोडासा कथन करण्याचा प्रयत्न करेन. याच्यामध्ये 2020 साली जसं सर्वांनाच माहीत आहे की कोरोनाच्या काळामध्ये जी पहिली लाट आलेली होती त्याच्यामध्ये जो अनुभव होता की खूपच क्रिटिकल अवस्थेमध्ये सगळं जग जात असताना त्याच्यामध्ये सर्वस्वी अगोदर आम्हाला सुरुवातीला ताप आलेला होता. त्याच्यानंतर ते जे सिम्पटम्स होते ते अगोदर नॉर्मल होते. अगोदर म्हणजे सुरुवातीला खोकला होता, नंतर छातीमध्ये इन्फेक्शन झालं, ताप नंतर तो 2-3 दिवसानंतर थोडासा चढ उतार चालू झाला आणि त्याच्यामध्ये नंतर ती RT-PCR टेस्ट केल्यानंतर त्याचा 3 दिवसानंतर ज्यावेळी रिझल्ट आला त्याच्यानंतर आम्ही खरोखर सर्व कुटुंबीय अक्षरशः हादरून गेलो. कारण आम्ही चौघेही कोरोना पॉझिटिव्ह होतो. फक्त त्याच्यामध्ये मी स्वतः सिम्प्टोमॅटिक होतो आणि माझ्या 2 मुली आणि मिसेस हे फक्त असिम्प्टोमॅटिक होते. आणि त्याच्यामध्ये त्या पहिल्या लाटेमध्ये सरकारी नियमानुसार जो क्रिटिकल पेशंट होता त्याला आपण ICUमध्ये किंवा दवाखान्यामध्ये ॲडमिशन्स घेणं गरजेचं होतं. त्या काळामध्ये माझे सख्खे काका आणि माझे मेहुणे राहुल जाधव आणि विद्या जाधव यांनी अक्षरशः खूप छान मदत केली. आणि तिथून ज्यावेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला गेलो त्याच्यानंतर सर्वप्रथम तर त्या काळामध्ये हॉस्पिटलची उपलब्धता किंवा बेडची उपलब्धता हा खूपच कठीण विषय होता. त्या काळामध्ये सुद्धा काकांना आम्ही ज्यावेळी फोन केला की काका अशी RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, तर त्यांनी सांगितलं की आपले नाना आपल्यासोबत आहेत, तू काहीही काळजी करू नकोस आणि तू निवांतपणे हॉस्पिटलमध्ये जे काही सरकारी नियमानुसार ज्या प्रोसेस आहेत त्या कंप्लीट करून घे. तर मी त्याच्यानंतर आम्ही त्यावेळी आंबेगाव येथे राहत होतो सिल्वर पार्क सोसायटीमध्ये. त्याच्यावेळी मग गव्हर्नमेंट नियमानुसार ॲम्ब्युलन्स आली घरी आणि मी स्वतः त्यामध्ये ॲम्ब्युलन्समध्ये आणि आमचे सर्व कुटुंबीय म्हणजे ह्या मुली दोघी आणि ही स्वतः मिसेस आम्ही सगळे ॲम्ब्युलन्समध्ये गेलो. आणि त्या काळामध्ये अक्षरशः इतकी भीती होती त्या कोरोना काळामध्ये एकमेकांना की अक्षरशः म्हणजे आणि ते साहजिकच होतं एकमेकांच्या स्पर्श ह्या सगळ्या गोष्टी जे अंतर ठेवून जो राहण्याचा जो गव्हर्नमेंटने सल्ले दिलेले होते त्या संदर्भामध्ये त्यामुळे एक माणसांच्या मनामध्ये एक भीती होती काही विच इज क्वाईट ऑब्वियस. ती झाल्यानंतर आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये गेल्यानंतर तिथून महापालिकेच्या एका दवाखान्यामध्ये आम्हाला तिथे गेलं. संध्याकाळची वेळ होती आणि ही रात्रीची वेळ होती. संध्याकाळची वेळ होती. हे म्हणजे सांगायचा मुद्दा हा असा की ती वेळ अजून सुद्धा डोक्यात येते. आणि तसं आम्ही साधारणतः 7-7:30-8 वाजता दवाखान्यामध्ये तिथे आम्हाला धनकवडीमधल्या महानगरपालिकेच्या सेंटरवर नेण्यात आलं. तिथं आमची प्राथमिक तपासणी केली की आत्ताची कंडिशन्स कशी आहे, पेशंटची अवस्था काय आहे. आणि त्या अवस्थेमध्ये जेवढी या तिघांची लक्षणं म्हणजे त्यांना तर ताप नव्हता, फक्त टेस्ट पॉझिटिव्ह होती पण सिम्पटम्स असे काही सिव्हिअर नव्हते. याच्या उलट जर माझ्या संदर्भात बोलायचं झालं तर त्यावेळेस माझा ऑक्सिजन लेवल खूपच खाली गेलेला होता आणि मला कंटिन्युअस खोकला येत होता. मला बोलता येत नव्हतं जास्त प्रमाणामध्ये आणि टेम्परेचर 103, 104 वगैरे असं जात होतं. आणि त्या केसेसमध्ये खोकला इतका वाढलेला होता आणि चेस्टमध्ये पूर्ण इन्फेक्शन झालेलं होतं. म्हणजे मला निमोनिया प्लस कोरोना या दोन्हीचं निदान मला नंतर डॉक्टरने सांगितलं गेलं.
आणि सांगायचा मुद्दा असा होता, आणि आम्ही आधी ॲम्ब्युलन्स मधून जे एक सेंटर होतं म्हणजे गव्हर्नमेंटचं महापालिका. तपासणीसाठीचं जे त्यांनी दिलं होतं, धनकवडीच्या तिथे होतं. तिथे आधी चेकअपला गेलो. तिथून चेकअप करून मग त्यांनी आम्हाला ते ठरवणार होते की म्हणजे यांना सगळ्यांना क्वारंटाईन करायचं की पुढच्या प्रोसिजर्स. पण तेव्हा यांना त्यांनी सांगितलं चेक केल्यानंतर की यांना हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागेल आणि आम्हाला तिघींना क्वारंटाईन करावं लागेल दुसरीकडे. आणि तेव्हा म्हणजे चेकअप केल्यानंतर यांनी मला सांगितलं नव्हतं की यांचं ऑक्सिजन लेवल कमी आहे. म्हणजे ते मला कळू दिलं नव्हतं. पण नुसतं म्हणजे मी एवढा अंदाज लावला होता की म्हणजे यांचं तब्येत जास्त हे आहे. आणि हा प्रॉब्लेम चाललेला कारण O2 लेवल सगळ्यांच्या इतक्या ड्रॉप झालेले आहेत की शरीरामध्ये रक्त पोचत हे ऑक्सिजन पोचत ऑक्सिजन नव्हतं. पोहोचत नव्हता खरंय. असं. म्हणजे ते एक सगळ्यात खूप हे होतं की आता हे एका ठिकाणी, कारण हे आधीपासून आणि तेव्हा 4 मुली तेव्हा दिवस लहान होत्यात आधीपासून ना. बरोबर. किती आणि- किती एक असणार 2.5-3 वर्षाची, दुसरी हो. असणार 5 अक्षरशः. वर्षाची. नाही, त्यापेक्षा सुद्धा मला जास्त हे असं वाटत होतं की 4 दिवस आधीपासून त्यांना ताप खूप येत होता, सिव्हिअर होता. High म्हणजे temperature. तेव्हा ऍटलिस्ट मला असं वाटत होतं की मी होते. आणि टीव्हीवरती तर घाबरणं चालू होतं सगळं. हा. हो, म्हणजे त्यावेळीची अवस्था अशी होती की पॅनिक सिच्युएशन ऑब्व्हियसली होती सगळीकडेच. आणि त्या केसमध्ये मग ज्यावेळी मला सांगितलं गेलं की तुमची ऑक्सिजन लेवल कमी आहे, म्हणजे अक्षरशः मी 2 पाऊल चालल्यानंतर मी 3रं पाऊल सुद्धा टाकू शकत नव्हतो. या कंडिशन्स पर्यंत मला सिरियसनेस आलेला होता. आणि फ्रँकली सांगतो, जर हे लोक नसती ना तर खूप मुश्किल होतं. अक्षरशः हा. अक्षरशः म्हणजे आपण आता हा इंटरव्ह्यू सुद्धा देऊ शकलो नसतो. ह्याचं मला आतून जाणीव येते की हा खरोखर पुनर्जन्म होता माझ्यासाठी. सांगायचा मुद्दा असा होता की त्याच्यामध्ये ज्यावेळी ताप येत होता, ताप आल्यानंतर मला सांगितलं की त्या ICU मध्ये तुम्हाला ऍडमिट करावं लागेल. आणि त्यावेळेस असं झालेलं होतं की एकाच ॲम्ब्युलन्समधून आम्हाला चौघांना ज्यावेळी सांगितलेलं गेलं की या तिघींना, माझ्या मुली आणि ही पत्नी, या तिघींना तुम्हाला क्वारंटाईन सेंटरला येवलेवाडीला न्यावं लागेल. आणि मला स्वतःला त्यांनी जिथं बेड खाली आहे हॉस्पिटलमध्ये, असं आम्हाला दत्तनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये पाठवलं गेलं. आणि तिथं पाठवलं गेल्यानंतर म्हणजे माझी स्वतःची कपड्याची सॅक ही सुद्धा मला कॅरी करता येत नव्हती. मग ती अवस्था इतकी वाईट होती की मी जसं मगाशी म्हणालो तसं की त्या 2 पाऊल टाकल्यानंतर 3रं पाऊल न टाकता येईल एवढी क्रिटिकल अवस्था झालेली असताना मला श्वासोच्छ्वास सुद्धा घेता येत नव्हता. मग त्यांनी मला ॲम्ब्युलन्समधून नेताना सुद्धा ऑक्सिजन लावलेला होता, कारण इतकं ऑक्सिजन लेवल खाली गेलेला होता. मी त्याच्यातून नंतर जेव्हा येवलेवाडीच्या हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्याच्यामध्ये ही क्वारंटाईन सेंटरला गेली. म्हणजे हे 2-3 तासातच त्यांची तब्येत एकदम खालवली. म्हणजे क्रिटिकल. त्याआधी म्हणजे बेटर होती, इतकं हे नव्हतं. पण ते मे बी त्या धावपळीमुळे असेल किंवा टेन्शन एक आलं असेल, त्याच्यामुळे आणखी जास्त थोडंसं प्रेशरमुळे एकदम या 2-3 तासात एकदमच त्यांचं ऑक्सिजन लेवल कमी जाणवली. आम्ही कोरोनाच्या वेळेस जेव्हा ॲम्ब्युलन्स मधून जात होतो, म्हणजे मध्ये रस्त्यात यांचं हॉस्पिटल होतं आणि पुढे आम्हाला दुसरीकडे क्वारंटाईनसाठी नेणार होते. असं खूप कठीण होतं की यांना तिथे ड्रॉप करून पुढे जायचं. रात्री जवळजवळ 11, 11:30 झाले असतील. आम्ही क्वारंटाईन रूम मध्ये मी 2 मुलींना घेऊन गेले. म्हणजे मी पूर्ण खूप डिस्टर्ब झाले होते. म्हणजे मला सुचत नव्हतं की मी आता काय करू, कारण ते तोपर्यंत मी यांच्या सोबत तरी होते ऍटलिस्ट. पण आता हे दुसरीकडे, मी दुसरीकडे. मग झोप पण येत नव्हती मला. मग मी रात्री काकांना म्हटलं, एवढ्या रात्री म्हणजे मला म्हटलं काकांना फोन करूयात का. म्हटलं रात्री 11:30-12 वाजता फोन करणं काही योग्य नाही. मग मी काकांना मेसेज केला, काका असं असं. आणि तोपर्यंत मी काकांशी प्रत्यक्ष बोलले, असं प्रत्यक्ष म्हणजे मी स्वतःहून अगदी फोन केलाय वगैरे असं कधी तोपर्यंत नव्हतं. मग मी काकांना मेसेज करून सांगितलं की काका असं असं आहे आणि मला ह्यांची खूप काळजी वाटतेय, ह्यांना दुसरीकडे ऍडमिट केलंय, आम्ही दुसरीकडे आहोत असं. मला असं वाटलं की काका ऍटलिस्ट सकाळपर्यंत तरी बघतीलच ना मेसेज, रात्री नाही बघितला झोपले असतील तर. पण थोड्या वेळात लगेच काकांचा रिप्लाय आला की तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल, नाना आहेत आपल्यासोबत आणि गुरुदेव दत्त असं म्हटलंय. आणि दुसऱ्या दिवसापासून आपोआप म्हणजे गोष्टी अशा झाल्या की
योग्य माणसांनी योग्य डिसिजन घेतले, हॉस्पिटल योग्य मिळालं, बेड अवेलेबल झाला आणि पुढचं सगळं इतकं सुरळीत झालं, म्हणजे जे सगळं पूर्ण बेड अवेलेबल नाही आहेत किंवा निर्णय सुद्धा योग्य होणं त्यावेळेस हे खूप महत्वाचं होतं. आणि मी ऍडमिट होते, मला फक्त फोनवरती अपडेट्स येत होत्या, म्हणजे मी नंतर ते पिक्चरमध्ये यांच्यासोबत नव्हतेच, बाकीचे सगळे माणसं होते. पण मला असं नंतर झालं, 15 दिवसांनंतर यांना नंतर सोडल्यानंतर घरी मला असं झालं की म्हणजे 15 दिवस जसं काही काकांनीच माझं टेन्शन सगळं काकांनीच घेतलं. त्याच्यानंतर माझा यांच्याशी प्रत्यक्ष फोनच नव्हता. 15 दिवस यांना बोलता येत नव्हतं. फक्त काका आणि माझी बहीण हे दोघच जण फक्त यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आणि बोलत होते, म्हणजे त्यांच्याशी, आणि यांचे सख्खे काका. म्हणजे असं वाटलं मला की 15 दिवस माझं, मी एका मेसेजमुळे बहुतेक काकांनी सगळं टेन्शन त्यांच्याकडे मी दिलं त्यांना, आणि काकांनीच घेतलंय ते सगळं टेन्शन. 15 दिवस काका फक्त त्यांच्याशी बोलत होते आणि काकांनी व्यवस्थित त्यांना याच्यातून बाहेर काढलं. आणि त्याच्यानंतर कोरोनामधले आयसीयू मधला जो प्रसंग होता त्याच्यामध्ये साधारणतः पुढे 4 बेड आणि माझ्या बरोबरचे 4 बेड, अशा 8 बेडची व्यवस्था असताना, आणि त्यावेळेस ते सगळे पीपीई किट घातलेले सगळे जे डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ हे सगळे तिथं असताना म्हणजे त्याची आयसीयू मधली गंभीरता एवढी होती की अक्षरशः तिथे आणि त्या काळामध्ये, त्या पहिल्या लाटेमध्ये खूप पॅनिक सिच्युएशनमुळं नातेवाईक सुद्धा, जर काही वाईट घटना घडलीच तर त्या रुग्णाला लवकरपणे ऍक्सेप्ट करत नव्हते. आणि तो प्रसंग मी तिथे जवळून पाहिलेला होता. एक माझ्या शेजारी एक ताई क्रिटिकल होत्या, तर त्या मुंबईच्या पेशंट होत्या, आणि त्याच्यानंतर त्यांची घटना काही म्हणजे मी तिथं आयसीयू मध्ये ऍडमिट झाल्यानंतर 1-2 तासानंतर मला समजलं होतं. कर्टन्स ज्यावेळी त्यांनी, त्या नर्सने तिथं तो काही ट्रीटमेंटसाठी ओपन केला आणि माझं सहज लक्ष तिकडे गेल्यानंतर त्यांचं ते त्या व्हेंटिलेटरवरच होत्या ताई. त्यांनी ते पूर्ण व्हेंटिलेटर त्या नर्सने वगैरे सगळं काढून टाकलं आणि त्यांना त्यांची प्रोसेस सुरू केली की त्यांना ते आहे. आणि त्यांनी त्यांच्या नातेवाईकांची ज्यावेळी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी नातेवाईकांनी काही रिस्पॉन्स न दिल्यामुळे तो जो त्या ताईंचा मृतदेह होता तो माझ्या शेजारच्याच बेडवर रात्रभर होता. आणि ही घटना मला माहित होती की त्यांनी देह ठेवलेला आहे आणि त्यांची पुढची प्रोसेस अजून प्रलंबित आहे. आणि हे मला माहित असताना सुद्धा मी काकांना मेसेज केला की काका, हे अशी घटना घडलेली आहे. तर काका म्हणाले, तू घाबरू नको, तू फक्त नामस्मरण अंतरी चालू ठेव, नानांना आपण विनंती केलेली आहे, तू याच्यातून लवकरात लवकर बाहेर येशील. हे सांगण्याचं तात्पर्य एवढं होतं की त्या आयसीयूच्या काळामध्ये अक्षरशः म्हणजे इतके क्रिटिकल पेशंट्स असताना सुद्धा काकांनी मला त्याच्यातून अलगदपणे बाहेर काढलं गेलं. म्हणजे त्या काळात आणि नुसतं घाबरून जाऊन सुद्धा, म्हणजे हे खूपच ही गोष्ट ना, शेजारी मृतदेह आहे एक बेडवरती, ज्याला सुद्धा कोरोना झालाय आणि आपण इथे शेजारी ट्रीटमेंट घेतोय. आणि या परिस्थितीत पॉझिटिव्हिटी ठेवणं, स्टेबल राहणं, हे फक्त माझ्यासाठी शक्य नव्हतंच. हे फक्त काका होते आणि म्हणूनच मी पॉझिटिव्ह राहू शकलो आणि त्या बिकट प्रसंगामधून मी बाहेर येऊ शकलो. आणि आम्ही हे क्रिटिकल झालेलो असताना ज्यावेळी मी दवाखान्यामध्ये ऍडमिट झालो त्यावेळेस मी बोलू शकत नव्हतो. जसं तुम्हाला म्हणालो तसं की मला डायरेक्टली त्यांनी आयसीयू मध्ये शिफ्ट करा, नॉर्मल वॉर्डमध्ये हा पेशंट न ठेवता हा आयसीयू मध्ये शिफ्ट करावा लागेल, हा एवढा गंभीर पेशंट आहे, अशा स्वरूपामध्ये मला सांगितलं गेलं तिथे. आणि त्यावेळी ज्यावेळी आयसीयू मध्ये मी शिफ्ट झालो त्याच्यानंतर मला त्यांनी ऑक्सिजन्स कंटिन्यूस लावायला सांगितलेलं होतं. आणि ऑक्सिजन्स मला तर म्हणजे जेवायला सुद्धा इतका त्रास होत होता की मी ऑक्सिजनचा मास्क असा वर करून हा घास असा घेता येईल एवढ्या वेळापुरताच मी फक्त ऑक्सिजनचा मास्क खाली काढू शकत होतो. त्याच्यामध्ये मला 9 दिवस त्यांनी आयसीयू मध्ये कम्प्लिटली ऑन ऑक्सिजन त्यांनी ठेवायला सांगितलेलं होतं. डॉक्टरांनी एवढीच फक्त माझ्या आयुष्याची गॅरंटी दिलेली होती की हा पेशंट जर 5 दिवस जगला किंवा 5 दिवस जर ह्याने ट्रीटमेंटला आपल्याला साथ दिली तरच हा तुम्ही मला, म्हणजे माझे जे काका होते सख्खे काका, त्यांनी विचारायला सुरुवात केली डॉक्टरांना की कशी आहे पेशंटची अवस्था. तर त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं हा पेशंट क्रिटिकल आहे,
या पेशंटला आपल्याला 5 दिवस इतकं मॉनिटर क्रिटिकलपणे करावं लागेल, आणि याने जर रिस्पॉन्स केला तरच हा 6व्या दिवशी हा जगू शकतो, कारण इतका हा गंभीर प्रश्न झालेला होता. आणि त्यावेळी रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स होते अवेलेबल, आपल्याला सर्वांना माहिती. त्या रेमडेसिवीरच्या इंजेक्शन्समध्ये नॉर्मली 3 घ्यावे लागत होते, पण माझी अवस्था बिकट असल्यामुळे मला 9 रेमडेसिवीर मला द्यावे लागले, आणि त्याच्यानंतर अजून एक ॲडिशनल इंजेक्शन्स द्यायची तयारी सुरू केलेली होती डॉक्टरने. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा होता की त्या क्रिटिकल अवस्थेमध्ये मी ज्यावेळी आयसीयूमध्ये ॲडमिट झालो, त्याच्यावेळी त्या ऑक्सिजनच्या लेवलच्या खाली असल्यानंतर सुद्धा, आणि ज्यावेळी मी बोलू शकत नव्हतो, त्यावेळेस फक्त मी काकांशी मोबाईलद्वारे कम्युनिकेशन किंवा संभाषण सुरू ठेवलेलं होतं. तेही मला रोज काका न चुकता स्वतःहून फोन करायचे. मला तर बोलता येत नव्हतं, आणि मला त्यांनी प्रत्येक वेळी हेच सांगितलं की तू बोलू नको, तू फक्त कानाला फोन लाव, आणि मला फक्त तुझ्याशी बोलू दे. आणि काकांचे मला अजूनही त्या क्षणातले शब्द अजूनही आठवत आहेत, की त्यावेळेस काका मला म्हणाले होते की नाना आपल्या बरोबर आहेत, तू फक्त पॉझिटिव्ह राहा, औषधं त्यांचं काम त्यांच्या परीने करतीलच, पण तू पॉझिटिव्ह राहिलास तर आपल्याला नाना याच्यातून लवकरात लवकर बाहेर काढतीलच 100%. आणि तो अक्षरशः काकांचा शब्द काळ्या दगडावरची पांढरी रेख प्रमाणे तो अक्षरशः सत्य झाला. 12 दिवस मी आयसीयू मध्ये अक्षरशः क्रिटिकल अवस्थेमधून ज्यावेळी मी मृत्यू समोर पाहिलेला असताना काकांनी मला त्याच्यातून बाहेर काढलं आणि नानांच्याकडं विनंती केली, आणि काकांनी प्रत्यक्षपणे सांगितलेलं होतं की तुम्ही, आणि काका अक्षरशः नानांच्या समोर रडलेत की याला कोरोनामधून बाहेर काढा. म्हणजे हे काकांचे उपकार जे आहेत, मी हे आयुष्यभर कशाही स्वरूपामध्ये त्याची परतफेड करूच शकत नाही. आणि हा माझ्यासाठीचा हा यमाच्या दारातून आणलेला जो पुनर्जन्माचा प्रसंग आहे, तो माझ्यासाठी हा खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर काकांनी मला सांगितलेलं की तू याच्यातून पुनर्जन्म झालेलाच आहे, नानांनी आपल्याला याच्यातून बाहेर काढलंय, आणि तू याच्यानंतरचं आपलं जे आयुष्य आहे ते आता आपल्याला कसं बदलता येईल, म्हणजे बरोबर तुला अध्यात्म जास्तीत जास्त कसा करता येईल, मग त्याच्यातून नामस्मरणाचा मार्ग म्हणा, किंवा म्हणजे आध्यात्मिक मार्गामध्ये काकांसारखी व्यक्ती भेटणं त्या प्रसंगानंतर किंवा त्या प्रसंगा अगोदरच. आता तुम्ही जसं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याला मला आता आवडेल, की कारण तो जो तुम्ही जसं म्हणाले की बाबा काकांचं भेट कशी झाली, तर आमची पहिली भेट काकांची अशी झालेली होती की 2018 साली सो भक्तीताई त्यांच्या मुली ज्या आहेत त्यांच्या घरी आम्हाला आमचे मेहुणीचे आहेत राहुल जाधव आणि विद्या जाधव, यांच्यामुळे आम्हाला काकांचा अनुभव म्हणजे काकांच्याबद्दल आम्ही ऐकलेलं होतं, पण प्रत्यक्ष भेट कधी पाहिलेली नव्हती किंवा झालेली नव्हती किंवा योग तसा आलेला नव्हता. म्हणजे एक सांगा, हे कधी कोरोनाचा हा प्रकार त्याच्या 2020 साली मला कोरोना झाला, आणि त्याच्या अगोदर 2018 साली काकांची पहिली भेट आम्हाला दर्शनाचा लाभ झाला. आणि तिथं मग काही प्रापंचिक अडचणीमुळे आम्ही ज्यावेळी 2018 साली काकांशी भेटलो, त्यावेळी काकांनी मार्गदर्शन केलं, तेही नामस्मरणाचं मार्गदर्शन. म्हणजे इथून सुरुवात झाली की नामस्मरण कसं वाढवलं पाहिजे आणि नामस्मरणाचं महत्व काय असेल. येथून काकांनी मार्गदर्शन केल्यानंतर मग नंतर हळूहळू आमचे जे बाकीचे गुरुबंधू आहेत, श्री रवींद्र खरोटे, नरेंद्र देव आणि राहुल जाधव, तर ते अगोदरपासूनच आम्हाला भेटलेलेच होते, ज्यांच्यामुळे मी त्या काकांना भेटू शकलो. नंतर श्री आमरे काका म्हणून एक गुरुबंधू आहेत, त्यांच्याशी भेट झाली. मग आम्ही हळूहळू गजानन परिवाराशी संलग्नित झालो, आणि तिथून मग दरवर्षी शेगावला 31 डिसेंबरला जाणे, 31 डिसेंबरच्या तिथं रात्री तिथे थांबून 1 जानेवारीची नवीन वर्षाची सुरुवात ही महाराजांच्या दर्शनाने करावी, हा एक पायंडा आम्ही 3-4 वर्ष सलगपणे गजानन परिवाराच्या मदतीने आणि महाराजांच्या आशीर्वादाने हा चालू आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी 2019 साली, म्हणजे हा झाला की मला मृत्यूच्या दाढेतून परत कसं आणलं, हा माझा अनुभव कथन. आता 2019 साली नीताला ती स्वतः 10 दिवस तिचा जो ताप होता तो कंटिन्युअस येतच होता, आणि सगळ्या टेस्ट म्हणजे सगळ्या वैद्यकीय तपासण्या करून सुद्धा भारतीय हॉस्पिटलमध्ये निदान कुठल्याच गोष्टीवर होत नव्हतं. म्हणजे त्यांनी सगळ्या टेस्ट करून पाहिल्या,
अगदी तापाचे सगळे प्रकार किंवा अगदी मेंदूशी रिलेटेड टेस्ट, पोटाच्या टेस्ट, या सगळ्या. अगदी तुम्ही म्हणाल तर त्यांनी स्पाइन कॉर्ड मधलं फ्लुइड काढून हे सुद्धा टेस्ट केलेली होती. त्याच्यानंतर सुद्धा काही सापडलेलं नव्हतं. आणि तो 10 दिवस झाल्यानंतर ज्यावेळी काकांना ज्यावेळी आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी ऍडमिट होण्यापूर्वीच कल्पना दिलेली होती की काका असं असं आहे, नीताला आपल्याला ताप येतोय तर ऍडमिट करावं लागेल. तर काका म्हणाले, अरे काही काळजी करू नकोस, नाना आहेत. त्यावेळेस एवढी आमची काकांशी ओळख किंवा आम्ही आता जेवढं काकांशी कॉन्टॅक्ट मध्ये आहोत तेव्हा एवढं नव्हतं. म्हणजे 2018 साली आमची पहिल्यांदा भेट झाली होती. त्याच्यानंतर मध्ये ते बरेच दिवस, म्हणजे आम्ही तेव्हा नवीनच होतो आमच्यासाठी हे सगळं. आणि तेव्हा एवढी ओळख नव्हती म्हणा किंवा एवढं कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो आम्ही काकांच्या. त्यामुळे फक्त तेव्हा काकांच्या कानावर घातलं होतं यांनी की असं असं आहे, आणि नीताला ऍडमिट केलंय. आणि फ्रँकली सांगू, ही तुमची पूर्ण पुण्य ही आहे. कारण जर तुम्हाला साठे काका त्यावेळेला भेटले नसते, हे कुठल्याही प्रसंगातून तुम्हाला बाहेर निघण्याचा मार्ग भेटला नसता. तो वेळ बरोबर गुरु प्राप्ती त्यावेळी होणं, हेच हा जो योग्य आहे वेळी. योग्य वेळी गुरु प्राप्ती होणं किंवा गुरुचरण मिळणं, हे खरोखर भाग्यवान आहोत आम्ही. तुम्ही म्हणतात ते अगदी सत्य आहे. म्हणजे ती अगोदरची पूर्वजन्मीची पुण्यही म्हणा किंवा आई वडिलांची पुण्यही आहे की ज्याच्यामुळे आम्हाला गुरुचरण लवकरात लवकर मिळालं आणि त्याच्यातून या कठीण प्रसंगामधून आम्हाला काकांनी याच्यातून बाहेर काढलं. म्हणजे सांगण्याचा प्रसंग असा होता, 2019 साली ज्यावेळी नीता ऍडमिट झाली त्यानंतर 10 दिवस तिथे काकांनी सांगितलं. आणि नंतर आम्हाला काकांनी नानांची विभूतीची पुडी राहुल जाधव यांच्याकडे पाठवून दिली आणि ती आमच्या आयुष्यात आलेली पहिली नानांची विभूतीची पुडी. आणि जसं काका म्हणतात नेहमी की जिथे जिथे नानांची कुडी, जिथे जिथे नानांची पुडी तिथे तिथे नानांची कुडी, असं. आणि तो खरोखर आम्ही अनुभवलेला प्रसंग होता. 10 दिवसानंतर सुद्धा काकांनी आम्हाला सांगितलेलं होतं की तिला हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा आणि त्यांनी दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आम्हाला शिफ्ट करायला सांगितलं. ऍक्च्युली काकांनी आधीच यांना सांगितलं होतं की तिला दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट कर, तिथे नको ठेवू. पण तेव्हा जरा ऍडमिट करून प्रोसेस थोडी पुढे 2-4 दिवस झाले होते आणि म्हणले असं म्हणजे लगेच आपण डॉक्टरांना असं सांगून चेंज करून तिकडे काय रिझन म्हणून घेऊन जायचं आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये वगैरे ट्रीटमेंट चालू असताना ती बंद करून दुसरीकडे न्यायचंय, थोडंसं हे वाटत होतं. पण जेव्हा 10 दिवस झाले पूर्ण आणि काहीच म्हणजे हे येतच रिझल्ट येत नव्हते, सगळे रिपोर्ट नॉर्मल, सगळं नॉर्मल रिपोर्ट, तरी पण सिव्हिअर फीवर होता मला. म्हणजे असं पूर्ण तो प्रसंग सुद्धा खूप हे नाही, होता. हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. ते कसं की जर कुठल्या अशा आध्यात्मिक उंची गाठलेल्या सत्पुरुषांनी जर तुम्हाला सांगितलं की बाबा हॉस्पिटल बदल, तर त्याच्यासाठी मग इकडे ट्रीटमेंट चालू आहे, हा डॉक्टर चालू आहे, खरं. कंप्लेंट तेव्हा करत एवढं बसायचं हे नाही. नव्हतं ना. म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की म्हणजे काकांनी सांगितलं तर आम्ही पुढे विचार सुद्धा करत नाही. काकांनी सांगितलंय ना, मग पुढे एक ब्र काढायचं नाही. ते तसंच वैशाली ताई final. नेहमी एक शब्द वाक्य पण- सांगतात, गुरु कहे सो कर, गुरु कहे सो ना हा. कर. पण तेव्हा म्हणजे एवढं बालबुद्धी म्हणा तेव्हा किंवा एवढा अनुभव नव्हता आम्हाला. त्यामुळे आम्ही आमचे तर्कवितर्कांनुसार की ठीक आहे अजून बघूयात, हॉस्पिटल जवळ आहे घरापासून किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात असतात, मुली लहान आहेत. त्यावेळी सारासार विचार बुद्धी तेवढी नव्हती किंवा काकांचा अनुभवही आम्हाला एवढा जास्त नव्हता. पण आम्हाला 10 दिवसानंतर ज्यावेळी दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आम्ही शिफ्ट केलं, त्याच्यानंतर आश्चर्यकारकरित्या तिला दुसऱ्या दिवसापासून ताप येणं पूर्णपणे बंद झालं आणि तिला तिसऱ्या दिवशी दीनानाथ मधून आपल्याला डिस्चार्ज मिळाला. काही ट्रीटमेंट न करता डिस्चार्ज दिला. म्हणजे त्यांनी असं म्हणले की तुम्ही या पेशंटला आणले, पण यांना म्हणजे मला तिकडे ताप येतोय म्हणून इकडे शिफ्ट केलं, म्हणजे कंटाळून की आता इथे काही होत नाही. म्हणजे यांची अक्षरशः भारती हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांशी थोडेसे वाद झाले की म्हणजे तुम्ही इतके दिवस काय करताय, हे म्हणाले. मग इतक्या गोष्टी हे आहेत, मग त्याच्यानंतर मग तिथून शिफ्ट करूया म्हणले. शेवटी कंटाळूनच आम्ही म्हणलं शिफ्ट. तिकडे बेड अवेलेबल नव्हता दीनानाथला. ते म्हणाले उद्या सकाळी या. आणि मग एक रात्र काढली आम्ही घरात कशी तरी, की आता इकडून डिस्चार्ज घेतलाय आपण, तिकडे बेड अवेलेबल नव्हता. आणि मग आता एक रात्र आपण घरी काढूयात. एक नर्स बघितले होते की जर का खूप टेम्परेचर रात्री आलं, म्हणजे 6 तासांनी बरोबर ताप यायचा मला. डॉट 6 तास झाले की सिव्हिअर फीवर एकदम चढायचा, की जिथं गोळी पण नाही, मग तिथे मला सलाईन मधूनच
इंजेक्शन आणि मला पण काय आठवतंय डायग्नोस्टिक्स चांगलं. काय भेटलं का? नाही, काहीच नाही, कशामुळे नाही. काहीच झालेलं? नाही, काहीच काहीच नाही. नाही. ते रिपोर्ट्स आहेत. शेवटपर्यंत आणि काही नाही. एक अजून याच्यामध्ये ॲडिशनल गोष्ट अशी होती, की जे व्हिजिटिंग फॅकल्टी डॉक्टर होते भारती विद्यापीठला, तेच डॉक्टर नंतर दिनानाथमध्ये आम्हाला आले. मग त्यांना ह्या पेशंटची हिस्ट्री सगळी माहीत असल्यानंतर त्यांनाही आश्चर्य होतं, की हा पेशंट क्रिटिकल होता. याच्या सर्व चाचण्या आपण भारती विद्यापीठमध्ये केलेल्या आहेत, ज्याची सगळी निगेटिव्ह टेस्ट आहेत. तरीसुद्धा हा दिनानाथमध्ये आल्यानंतर ह्याला 2 दिवसामध्ये आश्चर्यकारकरित्या पूर्णपणे 2 सिम्प्टम्स थांबून आपण डिस्चार्ज कसा काय देऊ शकतो? म्हणजे असं. 2 आणि दिवसांनी डिस्चार्ज दिला. पण मी जेव्हा ऍडमिट व्हायला 8 वाजता 8:30 ला पोहोचलो. माझं तापाचं टायमिंग होतं, म्हणजे मला इतकं डोळ्यासमोर प्रसंग आहे. ताप येण्याचं टायमिंग होतं 1 वाजताचं, म्हणजे साधारणतः मला 1 वाजताच्या दरम्यान ताप येणार हे फिक्स होतं. ते आता 10 दिवस आम्ही हे केलं होतं. 12चं होतं, 12 12:30च्या दरम्यान. आणि मला तेव्हा ते त्यांच्या फॉर्मॅलिटीजचे फॉर्म वगैरे फिलअप त्याच्यासाठी मला तो वेळ होत होता. कुठली रूम अवेलेबल होणार म्हणून त्यांनी मला एक वॉर्ड होतं ना, जनरल वॉर्ड सारखं होतं. वेटिंग वेटिंग रूम एरिया. होती ती. तिथे मला शिफ्ट केलं होतं तोपर्यंत. रूम मध्ये नंतर शिफ्ट करणार होते. आणि मग त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज मध्ये डॉक्टर्स दुसरे वेगळे वेगळे येऊन चेक करून जात होते तोपर्यंत. थोड्या वेळाने असं लक्षात आलं 1 वाजता, की अरे माझं तापाचं टायमिंग होतं. आता मला ताप नाही आलेला माझा. म्हणजे ते टायमिंग होऊन गेलंय पण अजून ताप नाही आलेला. असं. आणि तेव्हा म्हणजे मी इतकी रडले होते. खूप म्हणजे काय माहिती, माझ्या डोळ्यातून आपोआपच पाणी येत होतं. कधी जाऊन साठे काकांना विचारणार आहे ते तापाचं काय होतं? होतं. जागा बदलल्यावरती ताप कसा गुल झाला? म्हणजे ऍडमिट करायला याच्यासाठी गेलो होतो, की ताप उतरत नाहीये. आता या हॉस्पिटलमधून ट्रीटमेंट होत नाहीये तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. आणि म्हणजे त्याच्यानंतर परत ताप आलाच नाही. मला नंतर रूम मध्ये शिफ्ट केलं. बाकी सगळं चालू होतं. डॉक्टर येऊन चेक करत होते. 2 दिवसांनी शेवटी काही नाहीये असं हे मग करून मला त्यांनी फक्त एक डिस्चार्ज. जस्ट ऑब्झर्वेशनसाठी, की त्या सरांना माहीत होते, की ते जे डॉक्टर होते ट्रीटमेंट करणारे, त्यांना माहीत होतं भारती हॉस्पिटलमध्ये या पेशंटला 10 दिवस कंटिन्यूअस ताप होता. त्यामुळे त्यांनी ताप आला नव्हता दिनानाथमध्ये, तरीसुद्धा एक जस्ट प्रिकॉशन म्हणून, की त्यांनी आपण 48 तास ऑब्झर्व्ह करूयात पेशंट आणि नाही आला तर मग आपण डिस्चार्ज देऊयात. आणि त्या त्यांचं खरं झालं. अजून एक आठवणीतला प्रसंग सांगता येईल, तो म्हणजे 2023 साली ज्यावेळी काकांना मी विनंती केली, की काका अनुग्रह संदर्भामध्ये मला मार्गदर्शन करावं. तर त्यावेळी काकांनी असं सांगितलं, तुम्ही दोघांनीही म्हणजे मी आणि निताने तुम्ही दोघेजण गोंदवले येथे जावा. गोंदवलेकर महाराजांच्या चरणी निवेदन ठेवून तुम्ही त्यांच्याकडून अनुग्रह घ्या, असं आम्हाला काकांनी मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे 19 मार्च 2023 साली काकांनी आम्हाला अनुग्रह घेण्यासाठीची आज्ञा केली. त्याप्रमाणे आम्ही गोंदवले येथे पोहोचलो आणि तो अनुग्रह घेतला आणि तिथून काकांनी आम्हाला जो श्रीराम जयराम जय जयराम मंत्र जो आहे, त्याची एक जपमाळ करण्यासाठी सुरुवात करा आणि तिथून नामस्मरणामध्ये अजून जास्त प्रगती कशी करता येईल या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं. अनुग्रह घेण्यासाठी यांनी पावती केली सकाळी उठून. माझं थोडंसं मन हे होत होतं, कन्फ्युजन. की काय काय करावं, काय करावं असं. ते मधल्या पिरियड म्हणजे 2018 पासून ते 20 हा जो पिरियड होता, त्या पिरियडमध्ये म्हणजे असे माणसं भेटले किंवा असं एक सराउंडिंग पण असं झालं. आणि मग मी महाराजांचं पारायण करायला सुरुवात केली होती तेव्हा. गजानन महाराजांचं तेव्हा पारायण करत होते. आणि मला मग थोडंसं हे वाटत होतं, की मी आता गोंदवल्याला अनुग्रह घ्यायचा की नाही असं. मग काकांचा फोन आम्ही झाला गोंदवलेला सकाळी. काकांना फोन केला फोन केला गोंदवल्यामधून. होता आणि काकांचे शब्द ऐकले, म्हणजे काका इतकं छान म्हणाले, की अरे घे ना म्हणाले अनुग्रह. तू हे मी काकांना सगळं सांगितलं, म्हटलं असं असं काका, मग त्यामुळे मला थोडंसं कन्फ्युजन किंवा असं हे वाटतं, की मी असं कसं करू, गिल्ट येतोय. तर काका म्हणाले, अगं की ही पण शेवटी रामपरंपराच आहे. तू गोंदवलेकर महाराजांचं कर, गजानन महाराजांचं कर, म्हणजे तू फक्त ते देह बघू नकोस. तू कुणाचंही केलंस तरी ती रामपरंपराच आहे. आजचा दिवस छान आहे. तुम्ही दोघंही उभयतांनी अनुग्रह घेतलात तरी उत्तम गोष्ट होईल ही. आणि मग काकांनी सांगितल्यावर मला थोडंसं धीर आला आणि मग आम्ही
लगेच तिथून मग काकांचा फोन ठेवल्या मग अनुग्रहाची पावती केली आम्ही आणि मग अनुग्रह घेतला. अजून एक काकांच्या संदर्भातली आठवण सांगायची झाली तर आपण ज्यावेळी गुरूंच्या सहवासामध्ये येतो, गुरुचरण लाभतं, त्याच्या वेळेस आपण गुरूंचं लक्ष आपल्यावर किती प्रमाणामध्ये असतं याचं एक ज्वाज्वल्य उदाहरण म्हणून सांगता येईल मला. याच्यामध्ये ज्यावेळी मी एकदा अनुग्रह घेतल्यानंतर ज्यावेळी गोंदवल्याला दर्शनासाठी महाराजांच्या जाण्याचा योग आला, त्यावेळी मी काकांना तिथून सहज फोन केला आणि काकांना विचारलं की काका ओळखा पाहू मी कुठे आहे ते. तर काका अक्षरशः क्षणाचाही विलंब न लावता काका म्हणाले, "अरे तू गोंदवल्याच्या महाराजांच्याकडे गेलेला आहे दर्शनासाठी." दुसरा प्रसंग मी असं सांगितल्याप्रमाणे की औदुंबरमध्ये सुद्धा हा सेम अनुभव मला आलेला आहे, की काकांना मी विचारल्यानंतर की त्यांनी सांगितलेले की तू औदुंबरच्या दर्शनासाठी आलेला आहेस म्हणून. आणि नंतर ज्यावेळी व्हिडिओ कॉल करून काकांच्या इच्छेप्रमाणे किंवा माझी एक इच्छा अशी होती की काकांना तो व्हिडिओ कॉल करत करत एक प्रदक्षिणा करावी आणि ज्याचा खरोखर अनुभव असा येतो की ज्यावेळी मी आपण तर ती गोष्ट करू शकत नाही, महाराजांच्या कृपेमुळे ज्यावेळी आपण ती प्रदक्षिणा पूर्ण करत असतो, त्यावेळी जर काकांना व्हिडिओ कॉल करून जर ती प्रदक्षिणा पूर्ण केली तर अक्षरशः काकांचा हातामध्ये आहे आणि तो जो अनुभव काका समोर आपल्या सभोवती म्हणजे सभोवती प्रदक्षिणा मारत असतानाच जो काकांचा सहवास आहे तो नक्कीच अनुभवायला मिळतो. आणि हा एक आठवणीचा प्रसंग सांगायचा होता. आणि नंतर ज्यावेळी जळगावला आम्ही 2024 साली काकांच्या घरी राहण्याचा प्रसंग आला आणि जे खरोखर पर्वणीच होती. म्हणजे नानांचं जे सर्व साहित्य आहे ते आम्हाला जवळून पाहता आलं, त्याला स्पर्श करता आला आणि याच्यासारखी दुसरी भाग्यवान गोष्ट नाहीये. आणि ते सर्वस्वी काकांच्यामुळं आम्हाला शक्य झालेलं. त्याच्यामध्ये काकांची पत्र, जसं बाकीच्या गुरुबंधूंनी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे ते जे अनुभव होते तो अविस्मरणीय होता. त्याच्यामध्ये एक फक्त मी अनुभव ऍड करावासा वाटतो की मानसपूजा करताना काकाने आम्हाला तिथे बोलवून घेतलं आणि काकाने आम्हाला सांगितलेलं होतं की आता मी म्हणजे तो आम्ही एक ऑब्झर्व करतच होतो म्हणजे काकांची दिनचर्या काय असते रोजची असं. मग तेव्हाचा तो प्रसंग हा. यांनी प्रत्यक्ष तेव्हा म्हणजे आणि आम्ही सगळ्यांनी बघितलं पण हे पहिल्यांदा आणि तिथे काकाने ज्यावेळी बोलून घेतलं की हाक मारली, अरे आम्ही बोलू सगळ्यांना आणि इथे बसून आपण काका नानांची आपण पूजा करूया. तर त्यांनी तो मानसपूजा करत असताना तो एक पानाचा विडा नानांना भरवला आणि त्यावेळी तो थोडासा भरवलेला विडा ज्यावेळी काकांनी नानांच्या इच्छेप्रमाणे ज्यावेळी तो काकांनी स्वतः प्राशन केला, त्याच्यावेळीच ते काकांचे झालेले प्रत्यक्षपणे गुलाबी रंगाचे होठ आम्हाला अनुभवता आले आणि जो सदृश्य स्वरूपामध्ये पानाचा विडा नसताना सुद्धाची हे जे अनुभव होते ते आम्हाला जळगावला प्रत्यक्षपणे पाहता आले. आणि दादा ते हेल्मेट बद्दल सांगा ना, काय होतं ते? म्हणजे तो एक उदाहरण म्हणजे अनुभव असा सांगता येईल की जेवढी काकांना मी तिथून जळगावला 7 दिवसानंतर राहिल्यानंतर जेवढी इकडे येण्याचा प्रसंग आला, त्यावेळेस काकांनी आम्हाला प्रत्येकाला काही ज्या वस्तू होत्या नानांच्या किंवा नानांच्या हाताने बांधलेल्या ज्या विभूती होत्या त्याचे एक एक पुडी प्रत्येकाला सोबत दिली. त्याचबरोबर काकांनी त्यांच्या ज्या वस्तू होत्या, ज्या त्यांच्या जीवापाड जपलेल्या वस्तू होत्या, त्या सुद्धा त्यांनी सांगितल्या की ह्या तुम्हीच बरोबर घेऊन जावा. आणि त्याच्यामध्ये माझं भाग्य असं होतं की मला त्यांनी काकांनी स्वतः वापरलेलं त्यांचं जे हेल्मेट आहे ते माझ्याकडे आत्ता दिलेलं आहे. म्हणजे जेणेकरून माझी जी सुरक्षा आहे ती थोडक्यामध्ये काकांनी कायमस्वरूपी प्रवासामध्ये त्यांनी खात्री करून घेतलेली आहे की हा कवच- सुरक्षितच आहे. कवच थोडक्यात हे दिलंय. सुरक्षित कवच म्हणता येईल. जळगावच्या प्रसंगात एक मला सांगावंसं वाटतं म्हणजे आत्ताच्या काळात सुद्धा निस्सिम भक्त म्हणजे एक कट्टर भक्त काय असतो ना ते आम्ही अनुभवलं, बघितलं आणि खरोखर आश्चर्य वाटलं. म्हणजे मला तरी खूप हे वाटलं. आपण हे टीव्ही मध्ये किंवा आधीच्या त्या जुन्या स्टोरीज मध्ये वगैरे असं बघितलेलं आहे. म्हणजे भक्त प्रल्हाद म्हणा किंवा हे. पण मला ते आठवलं की म्हणजे आत्ताच्या काळात सुद्धा खरोखर इतकं निस्सिम भक्त असू शकतो कोणी की नानांनी बांधलेल्या कागदाच्या पुड्या तो कागद सुद्धा काकांनी जपून ठेवलाय. म्हणजे काकांची किती अटॅचमेंट होती. त्यांनी नानांनी ज्या रुमालाने तोंड पुसलं, जे हात पुसलं, त्यांचे ते कपडे नानांचे त्याहीपेक्षा म्हणजे ती कागदाची पुडी सुद्धा काकांनी, कागद त्या पुडीचा म्हणजे आपण नॉर्मली अंगारा जपून ठेवतो हे, पण ज्या पुडीत नानांनी अंगारा बांधून ती पुडी दिली तो कागद सुद्धा काकांनी जपून ठेवला. आणि त्यावेळी त्यांचं म्हणजे म्हणणं असं किती होतं की भक्ती असेल. नानांनी
स्पर्श केलेली प्रत्येक वस्तू त्यांना वस्तू. जी जपून ठेवता आलेली आहे त्याचं जतन काकांनी सुंदररित्या, आणि काकांचं जळगावचं घर म्हणजे खरोखर एक नानांचं अस्तित्व असलेलं मंदिरच म्हणता येईल, आणि जे आम्हाला चांगल्या पद्धतीने अनुभवता आलं हे आमचं भाग्य. आणि हा आध्यात्मिक भाग वेगळा, म्हणजे एक हा पैलू आहेच आहे काकांचा, की जो सगळ्यांना माहितीच आहे. पण म्हणजे ही आध्यात्मिक लेवलला एवढं म्हणजे उंची, आध्यात्मिक उंची एवढी असणारी व्यक्ती सुद्धा किती डाऊन टू अर्थ राहते. म्हणजे मी काकांच्या सारखी व्यक्तीच बघितली नाहीये इतकी. म्हणजे जेवढे माणसं बघितले, एक असतं ना, म्हणजे माझ्याकडे एवढं आहे किंवा मला एवढं कळतं म्हणा, किंवा माझं नामस्मरण एवढं झालंय, एक अहंकार किंवा हे असतो. जसे बाकीचे माणसं मी बघितलेली आहेत, की थोडंसं असतं त्यांच्याकडे थोडं, आपण असं म्हणणं चुकीचं आहे कोणाला जज करणं, पण तरी सुद्धा वेगळेपणा, तो आपुलकी वाटते. म्हणजे काकांच्याकडे असं वाटतं की अरे, आपले काका म्हणजे किती डाऊन टू अर्थ राहतात. असं जळगावला गेलो तेव्हा मी घरातून इथून जातानाच मुलींना सांगून गेले होते खरं तर, की तिकडे जातोय, एवढी मोठी व्यक्ती आहे नाही का, आपण तिथे सोफा वगैरे असेल, सोफ्यावर पाय घेऊन चढायचं नाही, दंगा करायचा नाही, सारखं सारखं खायला दे खायला दे करायचं नाही, असं आरडाओरडा करायचा नाही, मस्ती करायची नाही, असे इन्स्ट्रक्शन्स दिले होते. आणि घरी तिथे गेल्यानंतर आम्ही बसलो. खूपच प्रसन्न वातावरण होतं. आणि थोडा वेळ बसलो, पाणी वगैरे घेतलं आणि नंतर पाय धुण्यासाठी मी आतमध्ये गेले बाथरूममध्ये. थोड्या वेळाने मी बाहेर येते, बघते तर ह्या दोघी जणी थेट काकांच्या गादीवर. म्हणजे मला असं धस्स झालं. म्हटलं अगं खाली उतर, म्हटलं तू डायरेक्ट बेडरूम मध्ये काकांच्या गादीवर झोपली. अगं म्हणली काकांनीच सांगितले तुम्ही दमला असाल ना, मग आडव्या पडा म्हणे थोडा वेळ. आणि काकाही म्हणाले अगं नातीच आहेत त्या, माझ्या नातींच्या सारख्याच आहेत. म्हणजे ही जी आपुलकी आहे ना, आणि हे आम्हाला किंवा काकूंच्याकडून आणि आत्यांच्याकडून म्हणजे आत्यांकडून सर्वांच्याकडूनच तिथून सगळ्यांकडूनच, अनुभवायला मिळाली, आणि ते जे प्रेम होतं ते विलक्षणीय होतं. किंवा म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं तसं, की आध्यात्मिक उंची एवढी असणारी व्यक्ती सुद्धा, म्हणजे असं नाही की आपण कुठलं एखादं त्यांच्याकडे काम काम म्हणा किंवा कुणाचा फोन आला, अडल्या नडल्याचं पहिलं आधी ते हे करणार आपलं बाजूला. म्हणजे माझं हे असं आहे, मग हे ते, मग नंतर असं नाही. काका पहिलं त्यांच्याकडे, तो तो अडलाय ना, मग पहिलं आधी त्याचं, म्हणजे तो अहंकार, म्हणजे ते मला सारखं जाणवतं. बोलण्यात नम्रपणा, प्रेमाने समजून सांगायचं. आणि कुठलंही काम असू दे, म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काका, आपण काही अडचण घेऊन गेलं ना त्यांच्याकडे, प्रत्यक्ष करतील, नाही शक्य झालं तर अप्रत्यक्षरित्या कोणाच्या तरी करवी, असं ते मदत करणारच त्या माणसाची, असं. आणि काम झालं की झाल्यानंतर सुद्धा ते काम झालं म्हणून आपल्यापेक्षा जास्त आनंद काकांच्या चेहऱ्यावर असतो त्याचा. खरं. आणि परत ते म्हणजे माझ्याकडे काहीच नाहीये, म्हणजे मी काहीच केलं नाहीये. सगळं जे काही केलंय ते नानांनी केलंय. आपण नानांकडे निवेदन ठेवूया. आणि मी काहीच केलं नाही, नानांनी केलंय, असंच म्हणतात काका. स्वतःकडे काहीच घेत नाहीत. करता करविता नानाच आहेत नानाच असं आहे. प्रत्येक वेळी ते म्हणतात खरं. पण जरी नाना आता या जगामध्ये देहाण नसतील, पण आपल्यासाठी ते काकांच्या देहामध्ये नाना रूपी प्रत्यक्षपणे आपल्याला अनुभवायला मिळतात, आणि याची वेळोवेळी अनुभव घेण्याचा प्रसंग नक्कीच आलेला आहे. म्हणजे आम्ही काकांना म्हणतो की काका तुम्हीच आमच्यासाठी नाना आहे. खरं. आणि आणखी एक म्हणजे अंधश्रद्धेला खत पाणी न घालता आपण कसं परमार्थ करायचा, किंवा सणवार कसे करायचे दिखावा न करता, हे सगळं काकांकडून खूप छान शिकायला मिळालं. किंवा एखादी खूप अट्टहासाने कुठली गोष्ट करायची नाही, काही गोष्टी सहज होतात तेव्हा करायच्या असतात. आणि तरुण साधक वर्ग सुद्धा काकांचा सगळ्यात जास्त आहे. तो ह्याच्यामुळेच असेल कदाचित, की आत्ताच्या या काळात 21व्या शतकात सुद्धा आपलं म्हणजे दैनंदिन दिनचर्या सांभाळून तुम्ही परमार्थ कसा करू शकता, नामस्मरण कसं वाढवू शकता, हे काका इतकं छान समजावून सांगतात. आणि त्याच्यामुळेच कदाचित तरुण साधक वर्ग सुद्धा, जेवढे लहान मुलांपासून वयस्कर मंडळींपर्यंत सगळे साधक वर्ग काकांचा आहे.
आणि त्यामुळे काकांशी जनरेशन गॅप वाटत नाही आम्हाला. खरंय. आणि याच्यामध्ये काकांचा एक स्वभाव असं सांगता येईल की कायम प्रसन्न व्यक्तिमत्व. तुम्ही कोणत्याही प्रसंगामध्ये त्यांना फोन केल्यानंतर ते कायम आपल्याला असे सांगतात की तुम्ही पॉझिटिव्ह राहा, निगेटिव्ह विचार करू नका. आणि त्यांचं जे राहणीमान आहे ते अतिशय साधं आहे. साधं. म्हणजे आम्हाला ज्यावेळी गुरुबंधूंच्या बरोबर सांगली किंवा नरसोबाची वाडी इथे दरवर्षी जाण्याचा योग आला, त्यावेळी काकांचं म्हणजे जे दिनचर्य कार्यक्रम आहे तो अगदी जवळून पाहता आला. ते किती साधेपणाने राहतात आणि किती व्यवस्थितपणा आहे, जो आम्हाला त्यांच्या शिस्त. जळगावमधील घरी सुद्धा अनुभवता मिळाला. म्हणजे काकांचं अगदी कपाट जरी पाहिलं तर ते अक्षरशः एकही वस्तू इकडे तिकडे न ठेवता सर्व कपडे व्यवस्थित इस्त्री केलेले, सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर, टापटीप आणि स्वच्छता ह्या गोष्टी आपल्याला लाजवतील, अक्षरशः म्हणजे आपल्याला लाजवेल अशा त्यांच्याकडे या वयामध्ये सुद्धा टापटीप आणि स्वच्छता या गोष्टी अजूनही काकांनी टिकवलेल्या आहेत. आणि अजून दुसरा मुद्दा सांगायचा म्हणला तर कुठल्याही प्रसंगामध्ये काका गेल्यानंतर एक सांगलीचा फक्त एक आठवणीसाठी प्रसंग सांगतो. तिथे नानांच्या प्रतिमेचं एकदा काकांच्या हस्ते उद्घाटन व्हावं असं त्या तिथील साधकांची इच्छा होती. म्हणजे ज्यावेळी त्या कार्यक्रमाच्याच ठिकाणी काकांना घेऊन आपण सगळेजण तिथे गेलो, त्याच्या वेळेस त्या साधकांची अशी इच्छा होती की तिथून म्हणजे काकांना हार घालून त्यांच्या अंगावर असे फुलांचा वर्षाव करून त्यांना प्रवेश द्यायचा अशी त्यांची इच्छा होती. पण काकांनी याला नम्रपणे नकार दिला. काका कधीही त्यांनी एकच फक्त गोष्ट केली. त्यांनी सांगितलं की नानांची जी प्रतिमा आहे ती माझ्याकडे द्या. काकांनी ती अशी समोर पकडली आणि त्याच्यावर फुलांचा वर्षाव करा असं सांगितलं. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा होता की म्हणजे काकांचं जे राहणीमान आहे ते अतिशय साधेपणा, कुठेही त्यांना स्वतःकडे करते पण घेत नाहीत, म्हणजे की हा मी स्वभाव मोठा त्यांच्याकडे आहे. किंवा असं. आणि तो प्रसंग झाल्यानंतर मग आणि ज्यावेळी आम्ही तिथे जातो त्यावेळी अगदी अक्षरशः काका कुठल्याही प्रसंगामध्ये असं स्वतःला वेगळं असं काही समजत नाही की आपण बसताना सुद्धा काका सर्वांच्या बरोबर एकत्र बसतील किंवा अगदी जमिनीवर बसून सुद्धा आम्ही बऱ्याचशा वेळा नामस्मरण तिथे मंदिरामध्ये केलं. प्रत्येक वेळी जाण्याचा जिथे जिथे प्रसंग येतो त्यावेळी काकांचा असा अट्टहास असतो की ज्या मंदिराच्या क्षणी गेलेला आहात आपण, तिथे जास्तीत जास्त वेळ नामस्मरणामध्ये आपण व्यतीत करावा, जे काकांच्याकडून आपल्याला शिकवण मिळते. काकांना कधीही फोन केला ना, काकांचं पहिलं एक हे असतं, ते ऐकूनच बरं वाटतं. म्हणजे की हा बोल बाळा, यांना तर काय हा बोल बाळा, म्हणजे ते ऐकूनच इतकं हे वाटतं ना, आपुलकेपणा वाटतो. आणि शेवटी ठेवताना प्रत्येक वेळी म्हणतात की नीट राहा बाळा. म्हणजे तो जो आई वडिलांच्या प्रमाणे प्रेम केले ना काकांनी आपल्यावर, तो एक अनुभव. आणि खरोखर आपण भाग्यवान आहोत. जसं प्रत्येक वेळी आपल्याला बऱ्याचशा प्रवचनामध्ये ऐकायला मिळतं की आपण ओंजळीत भरून घेतलेली फुलं असतात आणि ती ज्यावेळी आपण चरणावर देवाच्या वाहतो त्यावेळी सगळीच फुलं काही त्या देवाच्या चरणाजवळ पोचत नाहीत, काही आजूबाजूला पडतात. पण आम्ही स्वतःला एवढे भाग्यवान मानतो की आपल्याला पूर्व पुण्याई म्हणा किंवा आई वडिलांची कृपा म्हणा, याच्यामुळे आपल्याला काकांच्या चरणाजवळ राहायला मिळालं. आणि शेवटच्या श्वासापर्यंत काकांनी आपल्याकडून नामस्मरण करून घ्यावं आणि अशीच नम्रता आपल्या अंगी शेवटपर्यंत राहावी, हीच इच्छा. नानांच्या चरणी जय नाना. जय. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा